मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ती एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि ही कहाणी तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मुंबई बऱ्याच लोकांसाठी स्वप्नांचं शहर, परंतु स्नेहलसाठी मात्र एक कोंडलेल्या पिंजऱ्यासारखं होतं. तिचा पती मयूर हा दादरमध्ये एका लहानशा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा मालक होता. मयूर खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, परंतु त्याची कमाई मात्र जेमतेम होती. त्यामुळे स्नेहलला तो फालतू खर्च करण्यापासून कायम रोखायचा आणि स्नेहलला ते अजिबात आवडत नव्हतं. कारण स्नेहलची नजर फक्त शहरातील झगमगाटावर होती. ब्रँडेड साड्या, चकचकीत दागिने, मोठे मॉल्स. तिची हौस म्हणजे तिची शॉपिंगची भूक. तिची भूक इतकी अफाट होती की मयूर ती पूर्णच करू शकत नव्हता. मयूरकडे तिची नेहमी एकच तक्रार असायची की काय हो, तुम्ही काय कमवता? 2 पैसे सुद्धा तुम्ही माझ्या हातात ठेवू शकत नाही. बायकोच्या अक्षरशः इच्छा सुद्धा तुम्हाला पूर्ण करता येत नाही. खरं तर हे लग्न करूनच मी पस्तावली आहे. स्नेहल रोज चिडचिड करायची आणि मयूर मात्र निमूटपणे हे सगळं ऐकून घ्यायचा. कारण कुठेतरी तिच्या नजरेत तो निरुपयोगी ठरला होता. स्नेहलला तिची भूक शमवण्याचा फक्त एकच मार्ग होता. मॉल्समध्ये जायचं, तेथील वस्तू निहाळायच्या, मनाची कशीबशी समजूत घालायची आणि रिकाम्या हाताने परत यायचं. तिच्यासाठी तो एक मानसिक व्यायामच होता. एक दिवस स्नेहल ही फिनिक्स मॉलच्या बाहेर उभी होती. रिक्षाची वाट बघत होती आणि एक रिक्षावाला येऊन तिच्याजवळ थांबला. ऑलरेडी एक ग्राहक रिक्षामध्ये बसलेला होता. त्याचं नाव होतं राहुल आणि इथेच राहुलची आणि स्नेहलची पहिली ओळख झाली. राहुलने स्नेहलच्या नजरेवरूनच तिला बरोबर हेरलं होतं. जेव्हा स्नेहलचा स्टॉप आला तेव्हा राहुल देखील खाली उतरला आणि तो स्नेहलला म्हणाला की एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला एक सांगायचं होतं. खरंच तुम्ही खूप छान दिसता. स्नेहल त्याला थँक्यू म्हणून पुढे निघाली. मग राहुल तिच्या समोर उभा राहिला आणि म्हटला की माझ्यासाठी तू काम करशील का? स्नेहलने विचारलं की कुठलं काम? राहुल तिला म्हटला की बघ, 2 तासाचे तुला 20,000 रुपये मिळतील. संध्या अवाक झाली. 2 तास आणि 20,000? मयूरला महिनाभर दुकान चालवून जेमतेम एवढे पैसे मिळत नसतील. याचं नक्की काय काम करायचं असेल असा प्रश्न तिच्या मनात आला. तिने राहुलला विचारलं की मला काय करावं लागेल? तेव्हा राहुलने सांगितलं की तुला देह विक्री करावी लागेल. तयार आहेस यासाठी? बघ, तू सुंदर आहेस. तू हे काम नक्कीच करू शकते आणि 2 तासाचे 20,000 रुपये कमवू शकते. तुला क्लायंटची काहीच काळजी करायची नाहीये. क्लायंट तर मी तुला आणून देणार आहे, कारण मी या धंद्यामध्ये 5 वर्षापासून आहे आणि ह्या धंद्याचा दलाल आहे. हे ऐकता स्नेहलने त्याला नकार दिला आणि ती पुढे चालू लागली. परंतु राहुलने मात्र जबरदस्तीने त्याचं कार्ड स्नेहलच्या हातात दिलं आणि तिला सांगितलं की गरज लागल्यावर मला नक्की कॉल करा. पण खरं तर राहुलच्या शब्दांनी तिच्या मनाच्या शांततेला सुरुंग लावला होता. 20,000? तिने त्या रकमेचा हिशोब लावला. एक नवीन लेहंगा, एक सोन्याची अंगठी, काय काय ती विकत घेऊ शकते असा विचार तिच्या मनात आला. आणि मग कसलाही विचार न करता तिने राहुलला फोन लावला आणि त्याला भेटायला बोलावले. पण कुठेतरी तिच्या मनात थोडीशी लाज होती. म्हणून ती राहुलला म्हणाली की माफ कर, मला हे काम नाही जमणार, परंतु दुसरं काहीतरी काम असेल तर मी करू शकते. राहुल हसला आणि म्हणाला की नाही, दुसरं तर कुठलं काम नाहीये. या कामासाठी तुला 20,000 रुपये मिळतील, तेही एका क्लायंटचे. परंतु तरी सुद्धा स्नेहल त्यासाठी नाहीच म्हणत होती. मग शेवटी राहुल तिला म्हटला की हो, एक काम आहे. गुजरातमध्ये रामलाल नावाचा 55 वर्षाचा एक उद्योगपती आहे. त्याची बायको 5 वर्षापूर्वी वारली आहे. त्यामुळे तो एकटाच आहे. त्याला 16 वर्षाची कोवळी आणि कुमारिका मुलगी हवी आहे, जिच्याशी त्याला लग्न पण करायचंय. तो स्नेहलला म्हटला की बघ, मी जर त्या साहेबांना ती मुलगी मिळवून दिली तर मला 12 लाख रुपये मिळणार आहे आणि जर ती मुलगी तू मला शोधून दिली तर त्यातले 4 लाख रुपये मी तुला देईल. आहे मंजूर तुला? त्यावेळी स्नेहल म्हणाली की ठीक आहे, मी तुला विचार करून सांगते. स्नेहल घरी परतली. स्नेहल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. तिच्या घरात तिची कामवाली म्हणजे पुष्पा ही घरात झाडू मारत होती आणि त्याच वेळी स्नेहलच्या डोक्यात एक आयडिया आली. कारण पुष्पाची मुलगी प्रिया ही जेमतेम 15-16 वर्षाचीच आहे हे तिला माहीत होतं. स्नेहलने पुष्पाला जवळ बोलावलं आणि पुष्पाला ती म्हणाली, पुष्पा, तुझा पती नेहमी आजारी असतो ना आणि तुला पैशांची सुद्धा खूप गरज आहे ना? तेव्हा पुष्पा म्हणाली की हो ताई, अहो मला पैशांची खूप गरज आहे,
माझ्या पतीसाठी गोळ्या औषधं घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत. स्नेहल म्हणाली की ठीक आहे, मग मी तुला झटपट मोठं होण्याचा एक मार्ग सांगते. आणि तू प्रियाच्या लग्नाबद्दल काय विचार केलायस? तेव्हा पुष्पा म्हणाली की अहो काय बोलताय ताई, प्रिया तर अजून लहान आहे, तिचं कुठं लग्न करणार. त्यावेळी स्नेहलने तिला सांगितलं की बघ, गुजरातमध्ये एक 55 वर्षाचा माणूस आहे, त्याला लग्न करायचंय. घरची प्रॉपर्टी अफाट आहे, पण त्याला 15-16 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करायचंय. तू जरा या गोष्टीचा नीट विचार कर की अगं तो जर मेला तर सगळी प्रॉपर्टी हिचीच होणार आणि मग काय, पैसाच पैसा. आणि हो, प्रियाचं लग्न जर तू रामलाल सोबत लावून दिलं तर मी तुला 1 लाखाचं कमिशन सुद्धा देईल. 1 लाख रुपये? पुष्पाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. दारिद्र्याने पिचललेल्या तिच्या आयुष्यात 1 लाख रुपये म्हणजे स्वर्गाची किल्लीच होती. आणि ह्या लग्नाच्या विषयावर तिने प्रियाशी बोलण्याचं ठरवलं. तिने प्रियाला विचारलं की प्रिया, लग्नाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा प्रिया म्हणाली की आई, मला लग्न नाही करायचंय ग, मला खूप शिकायचं आहे, मोठं व्हायचंय, बाबांच्या आजारासाठी पैसे जमवायचे आणि तुला सुद्धा खूप मदत करायची आहे. आणि बघ, मी एक दिवस खूप मोठी होईल आणि तुला सुद्धा सुखी ठेवीन. दिव्याच्या त्या निश्चयी शब्दांनी पुष्पाच्या हृदयाला हात घातला होता. त्या रात्री पुष्पा खूप रडली आणि तिने ठरवलं की काही झालं तरी ती तिच्या मुलीला विकणार नाही. दुसऱ्या दिवशी स्नेहलला तिने स्पष्टपणे सांगितलं की ताई, दिव्याचं वय लग्नाचं नाहीये, मला माझ्या मुलीला खूप शिकवायचंय आणि तिला लग्न नाही करायचंय. आता पुष्पा नाही म्हटल्यामुळे स्नेहलने देखील विचार सोडून दिला. पुष्पाच्या डोक्यातून दिव्याचा विचार तर गेला, पण 1 लाखांची लालसा अजूनही तिची पाठ सोडत नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी पुष्पा ही स्नेहलच्या घरी कामासाठी निघाली होती, तेव्हा तिची नजर शेजारच्या शोभाच्या मुलीवर म्हणजेच दिव्यावर पडली. दिव्या फक्त 16च वर्षांची होती, परंतु दिव्याने शिक्षण सोडलं होतं. तिच्या वडिलांचा एका बांधकाम साईटवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे आईची आणि भावाची जबाबदारी ही तिच्यावर आली होती. म्हणून बिचारी एका शिंप्याच्या दुकानात कपडे शिवून कुटुंबाचा खर्च चालवत होती. दिव्या अत्यंत साधी, भोळी आणि आपल्या लहान भावाच्या शिक्षणासाठी कष्ट करत होती आणि खरं तर तिच्यामुळेच त्यांचं घर चालत होतं. तिला बघताच पुष्पाच्या मनात एक क्रूर विचार आला, रामलालसाठी आपण दिव्याला विकलं तर? पुष्पाने लगेच घरी येऊन स्नेहलला ही गोष्ट सांगितली की बाईसाहेब, प्रिया नाही पण माझ्या शेजारची एक मुलगी आहे प्रिया, अगदी 16 वर्षाचीच असेल, एकदम साधी आणि सरळ मुलगी आहे. अहो, मोबाईल सुद्धा ती वापरत नाही, तिचा बाप पण नाहीये, घर फक्त तीच चालवते. ही आपल्यासाठी सोपी शिकार ठरू शकते. स्नेहलने लगेच कसलाही न विचार करता राहुलला ही बातमी दिली. राहुलने लगेचच दिव्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन दिव्याला बघितलं. तो बघून खूप खुश झाला. आणि मग काय, 1 लाख रुपये पुष्पाला, 3 लाख रुपये स्नेहलला आणि 8 लाख रुपये राहुलला, असा एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचा सौदा झाला. तिघांचाही प्लॅन अगदी बरोबर ठरलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया कामासाठी निघाली होती. ज्यावेळी दिव्या कामासाठी बाहेर निघाली होती, नेमकी त्याच वेळी पुष्पा देखील घराबाहेर पडली. ती दिव्याला म्हणाली की अगं दिव्या, तू कामावर चालली आहेस का? अगं मी जरा बाजारात चालली आहे, माझा भाऊ टॅक्सी घेऊन येतोय. तेव्हा दिव्या तिला म्हणाली की काकू, तुम्ही रोज टॅक्सीतून कामाला जाता? तेव्हा पुष्पा तिला म्हणाली की अगं नाही ग, आपली कुठं एवढी हैसियत की आपण टॅक्सीने कामाला जायचं. अगं माझा भाऊ हा नाशिकवरनं मला भेटायला येतोय आणि मी तशीच पुढे मार्केटमध्ये जाणार आहे, चल मी तुला पण तुझ्या कामावर सोडते. पहिल्यांदा दिव्या नाही म्हणाली, परंतु पुष्पा तिला फोर्स करू लागली. मग शेवटी दिव्या म्हटली की ठीक आहे. राहुल हा टॅक्सी घेऊन तिथे आलाच होता. मग पुष्पा आणि दिव्या त्या टॅक्सीमध्ये बसल्या आणि मग दोघीही तिथून निघून गेल्या. निम्म्या रस्त्यातच पुष्पा ही गाडीतून खाली उतरली आणि राहुलला तिने सांगितले की दादा, एक काम कर, हिला हिच्या कामावर सोडव. पुष्पाला मध्येच रस्त्यात सोडून राहुल दिव्याला घेऊन तिथून निघून गेला. राहुल हा तिच्या दुकानावर नाही तर थेट मुंबई गुजरात महामार्गावर आला. दिव्याने त्याला विचारले की आपण कुठे चाललोय? तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज मात्र दबलेला होता. ती एका न दिसणाऱ्या अंधाऱ्या जगाच्या दिशेने चालली होती आणि राहुलने तिला गुजरातमध्ये रामलालच्या घरी नेले. रात्र खूप झाली होती. प्रिया घरी परतली नाही म्हणून तिचा लहान भाऊ तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्यावेळी मास्टरजी म्हणाले की दिव्या तर आज कामावरच आली नाही. जेव्हा ही गोष्ट शोभाला समजली तेव्हा मात्र ती खूप घाबरली
आणि तिने लगेचच पोलिसात तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी तपास सुरू केला. सगळ्यांची विचारपूस केली गेली, परंतु कोणीही दिव्याला बघितलेलं नव्हतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुष्पा ही शोभासोबतच होती. तिचं सांत्वन करत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच पश्चाताप नव्हता. पोलीस सहज एका चहाच्या स्टॉलवर थांबले होते. पोलिसांनी दिव्याचा फोटो दाखवून दिव्याची चौकशी केली. त्या चहावाल्याने दिव्याला पुष्पासोबत बघितलं होतं, तेही एका टॅक्सीमध्ये बसताना. पोलिसांनी तत्काळ पुष्पाच्या घरी धाव घेतली. पुष्पाला लगेच घरातून अटक केली. घाबरलेल्या पुष्पाने स्नेहलचं नाव घेतलं. पोलिसांनी स्नेहलला देखील पकडलं. स्नेहलला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा मयूर तर अगदी स्तब्ध झाला होता. जेव्हा त्याने त्याच्या बायकोबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. त्याची पत्नी जी त्याच्या साध्या आयुष्यावर चिडचिड करायची, ती इतकी घृणास्पद कृत्य करू शकते असं त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पोलिसांनी जेव्हा स्नेहलची चौकशी केली तेव्हा स्नेहलने राहुलचा नंबर दिला. पोलिसांनी राहुलचा फोन ट्रेस केला तर लोकेशन गुजरात होतं. गुजरात, रामलालचं घर. मुंबई पोलीस गुजरातमध्ये आले आणि पोलिसांनी लगेचच रामलालच्या बंगल्यावर छापा टाकला. बंगल्याच्या एका आलिशान खोलीत घाबरलेली दिव्या एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता हरवली होती. पोलिसांनी तिला मुक्त केले आणि मग रामलाल, राहुल, संध्या आणि पुष्पा या चौघांनाही अटक झाली. दिव्या सुखरूप घरी परतली. तिच्या लहान भावाने तिला मिठी मारली. शोभाला आपली मुलगी पुन्हा मिळाली होती. स्नेहल जेलमध्ये होती. तिच्या डोळ्यात आता फक्त एक भीती होती, लालसाने. तिला आता समजलं होतं की गरिबी आणि हौस यामध्ये खूप फरक असतो. स्नेहलच्या हौसेने तिला या अंधाऱ्याच्या सौद्यात ढकललं होतं. मुंबईच्या एका वृत्तपत्रात दुसऱ्याच दिवशी ही बातमी छापून आली की शॉपिंगच्या हव्यासापोटी स्त्रीने एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचा सौदा केला. न्यायालयाने चौघांनाही सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आणि दिव्याच्या आयुष्याची भरपाई तर कधी होऊ शकणार नव्हती, परंतु तिला न्याय मात्र मिळवून दिला. मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन खऱ्या कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.